नमस्कार नमस्कार नमस्कार. क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माफ करा, काल आपली भेट होऊ शकली नाही. काही अपरिहार्य कारणास्तव मी इथे येऊ शकलो नव्हतो. पण मला असं कळलेलं आहे की काल इथे फेमस कोरिओग्राफर रोज खान आल्या होत्या आणि त्यांनी इकडे या सगळ्या जोड्यांबरोबर गप्पा मारल्या. हा कार्यक्रम आपला होस्ट केला आणि दंगा केला. त्याचबरोबर मला असंही कळलेलं आहे की काल आपल्या महागुरूंनी असं डिक्लेअर केलं की आता एलिमिनेशन नाही, या 5च्या 5 जोड्या अंतिम फेरीपर्यंत जाणार आहेत. तेव्हा त्यांना अंतिम फेरीमध्ये गेल्यानंतर जर विजेता व्हायचं असेल तर गरज कशाची आहे? तुमच्या वोट्सची, तुमच्या मतांची. तेव्हा ताबडतोब आपले मोबाईल फोन्स हातात घ्या. आपल्या आवडत्या जोडीला किंवा जोड्यांना ताबडतोब SMS पाठवा. कारण तुमच्या मतांना वेटेज असणार आहे 50% आणि महागुरूंच्या मार्क्सना वेटेज असणार आहे 50%. अरे हो, महागुरूंचा विषय निघालेला आहे. तेव्हा ताबडतोब आपण आता स्वागत करूया आपल्या लाडक्या महागुरूंचं, अर्थात कुटुंब प्रमुख सचिन पिळगावकर यांचं. सर बघा ना, काल ट्रॅफिकमध्ये एवढा अडकलो होतो की मी इकडे पोहोचूच शकलो नाही. आणि स्वप्नीलचं विमान अजून आकाशातच फिरते बहुतेक, तो अजून लँडच झालेला नाहीये. त्यामुळे आज सुद्धा मी एकटाच आहे. पण काल मी इथे नव्हतो तर काही अडचण नाही ना आली? नाही नाही नाही, अजिबात अडचण वगैरे काही नाही आली. उलट मास्टरजी इथे आल्या हो. आणि त्यांनी आम्हा सर्वांना खूप ज्ञान दिलं. हो हो हो. आणि घरात कामं कशी करायची, जेवण करताना नाचायचं कसं, आणि सर्वत्र नाचत कसं फिरायचं वगैरे वगैरे, हे सगळं मास्टरजींनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे आमचा दिवस खरंच कालचा खूप चांगला गेला आणि आजचा त्याहून जास्त चांगला जाणार आहे, कारण तुम्ही परत आलेले आहात. पण माझी आणि मास्टरजींची चुकामुक झाली. नेव्हरदलेस कधी ना कधीतरी मला त्यांच्याकडनं ज्ञान मिळवण्याचा आनंद मिळेल. चला तर मग आपण आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. खरं तर आजच्या भागामध्ये तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. सरप्राईज हे नेहमी आमच्या भागाच्या थोड्याशा शेवटाकडे असताना आम्ही तुम्हाला देत असतो. पण क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाची खासियतच अशी आहे की सरप्राईज कुठल्याही क्षणी येऊ शकतं. त्यामुळे हे सरप्राईज आत्ता या क्षणी तुम्हाला मिळणार आहे. आणि हे सरप्राईज काय आहे ते तुम्हाला सांगतो. वेळोवेळी आम्ही तुम्हाला आवाहन करत होतो की तुमचे 3 मिनिटाचे डान्स व्हिडिओ फॉर्मॅटवरती शूट करून आम्हाला CD किंवा DVD या फॉर्मॅटमध्ये पाठवा. आणि तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिला. आमच्या ऑफिसमध्ये CDs आणि DVDsचा खच पडला होता. आमच्या झी मराठीचे सर्व एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ते DVDs तपासून पाहत होते. त्यातनं काही निवडले गेले, त्यांना मार्गदर्शन आणि त्यांची निवड केली गेली आपल्या महागुरूंच्या हस्ते. आणि आज ती जोडी आपल्या समोर आत्ता या क्षणी परफॉर्म करायला येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ओमकार शिंदे आणि प्राजक्ता माळी हिचं. से मोहन क्यों है रूठे रूठे मोहन यूं, कैसे मनाऊं है कैसे मनाऊं, क्यों न बोले मुझसे मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों, कैसे मनाऊं है कैसे मनाऊं, बिन कटे न रहना, उन बिन आवे न एक पल चैना, उन बिन जियो तो कैसे मैं जियो है, कहीं नैना भरे मोरे नैना झरे मोरे नैना, मोरे नैना सुने नहीं कहना भरे मोरे नैना, कहीं नैना भरे मोरे नैना झरे मोरे नैना,
रखी है ताकों पे है तोरे साए उन बिन उन्हें मनाए उन बिन कभी जो उनको रिझाए उन बिन चले है मोरा ये जिया है बहे ना भरे मोरे ना झरे मोरे ना सुनिया ना बहे मोरे प्राजक्ता आणि ओमकार तुमच्या दोघांचंही क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच सो मच. म्हणजे हा आपला एक परिवार आहे, हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये तुम्ही पहिल्यांदा परफॉर्म करताय. तुम्हीच ही गुलाबाची फुलं वापरली होती आणि इतकी छान देखणी फुलं अशी तिकडे कोपऱ्यात पडलेली मला बघवलं नाही, म्हणून तुमच्याच दोघांसाठी स्वागत परी ही गुलाबाची फुलं आहेत. थँक्यू सो you. मच. या मंचावरती आत्ता पहिला परफॉर्मन्स सादर करत असताना काय भावना आहे मनात? माझ्या फेवरेट रियालिटी शोमध्ये परफॉर्म करताना मला खरंच खूप आनंद होतो आणि छोटंसं दुःख होतं की एकच डान्स करायला मिळणार आहे. जर पूर्ण सेशन असं खूप सारे परफॉर्मन्सेस द्यायला जर मिळाला असतं तर अजून जास्त आनंद झाला असता. वा. डेफिनेटली. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू झी. मला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. आय एम अ बिग फॅन ऑफ दिस शो अँड थँक्स टू सर की तुम्ही आमच्यावर एक विश्वास दाखवला आणि एक आम्हाला चान्स दिला इथे परफॉर्म करायचा. सो थँक्यू. थँक्स टू मेघाताई, तिने मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि सगळे कंटेस्टंट्स पण. सो थँक्स टू एव्हरीवन. थँक्यू सो मच. तर आता हा परफॉर्मन्स आपल्या महागुरूंना कसा वाटला ते जाणून घेऊया. सर. ओमकार, प्राजक्ता, पहिला परफॉर्मन्स आज तुमचा ठेवायचा हा माझा आग्रह होता. ह्याचं कारण असं, कारण पहिल्या परफॉर्मन्स नंतरच तुम्हाला या हिऱ्यांच्या जागी बसता येणार आहे, त्यांचे परफॉर्मन्सेस पाहता येणार आहेत, त्यांच्याबरोबर एक एक करून गप्पा मारता येणार आहेत आणि या परिवाराचा संपूर्ण हिस्सा होण्याची संधी मिळणार आहे. आणि आता तुमच्या परफॉर्मन्स बद्दल म्हणायचं झालं तर मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याहून किमान 10 पटीने चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिलात. वाव. थँक्यू. अर्थात त्याचं श्रेय जितकं तुम्हाला जातं तितकंच तुमच्या गुरूंनाही जातं. मेघा डिड अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू सर. सर मला एक नक्कीच मेन्शन करायला आवडेल की ओमकार आणि प्राजक्ता खूपच टॅलेंटेड आहेत आणि म्हणजे मी जेवढे काही थोडे दिवस घालवले त्यांच्यासोबत खूप छान वाटलं. म्हणजे अशा लोकांची आपल्या स्टेजला खरंच गरज आहे. एक्झॅक्टली. आणि त्याचमुळे मला असं वाटतं प्राजक्ता आणि ओमकार, तुम्ही या स्टेजला एक नवं रूप दिलत. आमच्या या पर्वाला एका वेगळ्या लेवलला तुम्ही घेऊन गेलात या एका परफॉर्मन्सनी. आम्ही तुम्हाला काय देणार देऊन देऊन? आणि आता एक अनाउन्समेंट करायची आहे मला, आणि ती अनाउन्समेंट म्हणजे अशी की या पर्वातला हा तुमचा पहिला परफॉर्मन्स जरी असला तरी शेवटचा नाही आहे. तुम्हाला आम्हा सर्वांबरोबर फिनालेला सुद्धा परफॉर्म करायचा आहे. थँक्यू सर. हा निर्णय मी फक्त तुमच्या परफॉर्मन्स नंतर घेतलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. ओमकार, प्राजक्ता, तुम्हाला खरंच आभार मानायचे असतील तर मला असं वाटतं आपण सर्व मिळून जनतेचे आभार मानूयात, ज्यांनी आपल्या डान्सेसचे व्हिडिओ शूट करून CDs DVDs बनवल्या आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि त्यामुळे त्यांनी हा जो प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादामुळे तुम्ही आज इथे उभे आहात, तुम्ही सर्वजण. आणि त्या प्रतिसादाला माझा सलाम. जितके आभार मी मानेन तेवढे कमी आहेत असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्र, आय लव्ह यू.